तुमच्या घरी नारळाचं झाड असेल ना तर तुम्हाला इकडे तिकडे पैसे देऊन झाडू घ्यायची काहीच गरज, कारण की आम्ही नारळाच्या फांटीपासून बनवला खराटा. मला आश्चर्य वाटेल की मी हा व्हिडिओ का बनवते, पण जे ग्रामीण भागात राहताना त्यांना हा व्हिडिओ बघायला खूप आवडेल म्हणून मी हा ट्राय करते. आपल्याला वाळलेल्या फांटे असतात त्या आतमध्ये तुटून पडतात, त्याच आपल्याला गोळा करून घ्यायच्या आणि जे वाळलेले छान वाळलेले पानं आहे किंवा खूप मोठे आहे ते आपल्याला इळ्याने कट करून घ्यायचे आहे. थोडं दमाने कट करा कारण की हाताला खूप लागण्याची शक्यता. त्यानंतर ते असे कट केले ना ते एका ठिकाणी जमा करून ठेवा आणि तुम्ही बघू शकता आम्ही कसं जमा करून ठेवलंय. त्यानंतर एक शिद्रेची चाळण घ्यायची, आपली स्टीलची असो किंवा कोणती पण दळण करायची असो. पहिले ना थोडस साईडचं पानाचा जे कोपरा असतं ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर जी मधली काडी असते ना ती थोडीशी खुडायची आणि त्यानंतर अशी चाळणीत टाकायची आणि मागून चाळणीतून ते ओढून घ्यायचं, जसं की मी तुम्हाला दाखवतच आहे आता कसं करायचं. ते काडी घेतली त्यानंतर ते शिद्र्यात टाकली आणि जोऱ्यात ओढलं. त्याच्यातून बघा तुम्ही खराट्याची काडी किती बारीक होऊन येते आणि असंच आम्ही करत राहिलो आणि खूप छान आमचा एक खराटा तयार झाला. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलंय ना मला 2 शब्दात नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही आज खूप एन्जॉय केला कारण की हा खराटा करतो. त्यानंतर आबाला दिलं कारण की आम्हाला ते बांधता येत नव्हतं म्हणून छान असं आबानी बांधलं. आणि आमच्याकडे मॉपचं ना हे मागचं तुटलेलं होतं स्टँड, त्याचा काय उपयोग करावा म्हणून आम्ही त्याला खराटाच बांधला. म्हणलं जाऊ द्या, बरं वाकायची गरज नाही पडणार कारण की घर झाडायला थोडं वाकावंच लागतं, तर याला वाकायची गरज नाही पडणार म्हणून आम्ही त्यालाच बांधून घेतलं. की तुम्हाला खराटा कसं बनवायचं ते तर समजलंच असेल, पण व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या ग्रामीण भागातल्या फ्रेंड्सला किंवा फॅमिली मेंबरला नक्की व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.